आनंद आहे, चांगलं आहे, पण आमचं रिपोर्ट कार्ड हा जनता ठरवत असते आणि जनता ठरवत राहील. अडचणी आहेत आणि काय मला वाटतं दरवर्षीप्रमाणे ही बैठक आमची झालेली आहे. अनेक सगळी जी आमची मंडळं आहेत, जी साऊथ मधली असतील, काही ठराविक जी नॉर्थ मधले, हे सगळे आज या बैठकीत उपस्थित होते आणि प्रामुख्याने रस्त्यांचे हाल, परवानग्या, ओव्हरहेड वायर्स ह्याच्यावर चर्चा झाली आणि मला वाटतं ते सुटतील विषय असं दिसतंय. ओव्हरहेड वायर्स आणि सिग्नल्स लावलेले आहेत, हो, ही सुद्धा अडचणीचा ठरू शकते. तर त्या बाबतीत काही तोडगा काढण्यात निश्चितपणे. आणि ओव्हरहेड वायर्स जर आपण पाहिल्या तर सर्व मुंबईमध्ये हा वाढत चाललेला आहे. जास्तीत जास्त या ओव्हरहेड वायर्स अनधिकृत आहेत, पण हे येऊ कसे शकतात, यायला कशा दिल्या, हा देखील एक मोठा प्रश्न आहेच. कोण याला मदत करतंय? बरं, एल शेप सिग्नल जे लावले, जेव्हा आम्ही लावले होते, जे वरळी सीपेसवर वगैरे ठराविक मार्गांवर लावले होते जिथे कोणाला अडचण होत नाहीये, पण आता तर आपण पाहतो उठसूट सगळीकडे लावण्याचा प्रयत्न होत आहे, कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच्यातून हा पुढचा विचार कोणी केला नाहीये. आणि जी प्रजा फाउंडेशन मुंबईचा असेल तर मुंबईच्या आमदारांचा रिपोर्ट कार्ड तयार करत असते. तर त्याच्या रिपोर्ट कार्ड मध्ये आम्ही एक 3 नंबरला काँग्रेसचे आमदार आहेत. तुमचा आनंद आहे, चांगलं आहे, पण आमचं रिपोर्ट कार्ड हा जनता ठरवत असते आणि जनता ठरवत राहील. याच रिपोर्ट कार्ड मधून आमदार आणि मंत्री आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर यांचं नावही नाही. मला वाटतं परत एकदा सांगेन मी की हे रिपोर्ट कार्ड येणं चांगलं आहे. आम्ही कुठचे प्रश्न विचारतो, क्वालिटी कोण ठरवतं प्रश्नांची वगैरे, ह्याच्यावर मला जायचं नाही. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की ऑडिट या संस्थांकडून आणि जनतेकडून हा सातत्याने आमचा झाला पाहिजे आणि प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करताय ह्याच्यावर विचारले गेले पाहिजे. 2 प्रश्न आहेत. एक पहिला प्रश्न की महापालिकेमध्ये महापौर आणि न्यायाधीश प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक आपापसात भांडतायत. भाजपमध्ये समन्वय नाहीये का महापालिकेमध्ये? असं केंद्रात पण होते असं मला कळलेलं आहे, असे अंतर्गत वाद. पण मुंबई महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वादाची सुरुवात झाली खरं तर होत आहे, सुद्धा अंतर्गत वाद होत. मला वाटतं अंतर्गत वाद तर एक गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे महापौरांची वागणूक आपण देखील पाहिली होती, काही चॅनल्सनी पण दाखवली, काही लोकांवर ओरडतायत, केकाटतायत. मला वाटतं हे काही योग्य वागणूक नाहीये. पहिलं स्वतःवर खर्च बंगल्यावर असेल, गाडीवर असेल, हे सगळं, आणि नंतर ज्या प्रकारची वागणूक नगरसेवकांना मिळते ही योग्य नाहीये. हा त्या खुर्चीचा अपमान आहे आणि मुंबईतून निवडून आलेल्या नगरसेवकांचा अपमान आहे. सगळे जेएनसी पुन्हा आपल्याशी करायचा प्रयत्न करतो. श्रीकांत शिंदे आज जेएनसीशी संवाद साधायला आजपासून मुंबईतून सुरुवात करणार आहे. काही उपयोग होईल का, काय सांगाल? जाऊ दे, त्याच्यावर मला काय नाही, खूप काही गोष्टी सुचतात, पण आता जाऊ दे. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची महाराष्ट्रात देशाच्या विषयावर आणि ही चर्चा केली. पण त्याच्यात आणखी एक महत्वाची लागली की राहुल गांधी यांनी अमित शहाना खूप मागे टाकले असे कोई शक? मला तुम्ही एकच सांगा ना की लोकसभेच्या आता जे सत्र झालं त्याच्यात प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे हाऊसमध्ये का नाही आले किंवा का नाही येऊ शकले?